नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, अखेर पीक विम्याचं वाटप हे उद्यापासून चालू होणार आहे। तर ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि ते कोणत्या कंपनीमार्फत होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। चला तर मग मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। नमस्कार मित्रांनो, तर अखेर पीक विमा वाटप हे चालू होणार आहे आणि ते किती करण्यात येणार आहे, तसेच ते केव्हापासून वाटप होणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता पीक विम्याचं वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। तर त्या 9 पीक विमा कंपन्या कोणत्या आहेत हेही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, 1 एप्रिल 2024 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप हे अद्याप झालेलं नाही, म्हणजे 2023चं उर्वरित पीक विमा असेल, 25% पीक विमा असेल, तर तो ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेला नाही, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही तो जमा झालेला नाही, तर अशा शेतकऱ्यांना उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून त्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, या कोणत्या कंपन्यांमार्फत आता आपल्याला पीक विम्याचं वाटप होणार आहे हेही आपण जाणून घेणार आहोत। तर त्यामध्ये पहिली कंपनी आहे ती म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीच्या माध्यमातून आता खरीप हंगामातील पीक विम्याचं वाटप हे ज्या ज्या शेतकऱ्यांना झालेलं नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत एकूण 139 कोटी 15 लाख रुपयांचं वितरण हे आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जळगाव जिल्हा, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा, चंद्रपूर आणि नाशिक या 5-6 जिल्ह्यांमध्ये 139 कोटी 15 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। मित्रांनो, त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती म्हणजे ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीमार्फत एकूण 22 कोटी 61 लाख रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। तर यामध्ये परभणी असेल, वर्धा असेल आणि नागपूर, परभणी, वर्धा आणि नागपूर ही जी 3 जिल्हे आहेत, तर या 3 जिल्ह्यांमध्ये एकूण 22 कोटी 61 लाख रुपयांचा निधी हा ICICI लोबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर मित्रांनो, त्यानंतरची जी कंपनी आहे तर ती युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून आता 3 जिल्ह्यांमध्ये एकूण 34 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये जालना असेल, गोंदिया असेल आणि कोल्हापूर जालना, गोंदिया आणि कोल्हापूर ही जी 3 जिल्हे आहेत, तर या 3 जिल्ह्यांना युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत एकूण 34 कोटी 51 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, यानंतरची जी कंपनी आहे ती म्हणजे यानंतरची जी कंपनी आहे तर ती टुर्लायम जनरल इन्शुरन्स कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 2,31,000पेक्षाही जास्त रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, म्हणजेच टुर्लायम जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 25% पीक विम्याचं वाटप हे उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे। त्यानंतरची जी कंपनी आहे तर ती भारतीय कृषी विमा कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून आता 190 कोटी 79 लाख रुपयांचं वाटप हे होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार आणि बीड ही जी 5 जिल्हे आहेत, तर या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे या 5 जिल्ह्यांना भारतीय कृषी विमा कंपनीकडून एकूण 190 कोटी 79 लाख रुपयांचा निधी हा वितरित होणार आहे। त्यानंतरची जी कंपनी आहे तर ती HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो, या कंपनी मार्फत आता 84 कोटी 49 लाख रुपयांचा निधी हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित होणार आहे। तर यामध्ये अकोला असेल, धुळे असेल, पुणे असेल, धाराशिव असेल या जिल्ह्यांमध्ये याचं वाटप करण्यात येणार आहे। म्हणजेच अकोला, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये HDFC इर्गो इन्शुरन्स कंपनी मार्फत एकूण 84 कोटी 49 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे।
तर मित्रांनो त्यानंतरची कंपनी आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो या कंपनीमार्फत आता लातूर जिल्ह्यातील 28 महसूल मंडळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे आणि याची एकूण रक्कम ही 50 कोटी 20 लाख रुपयांचा निधी हा या SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरची कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी। तर मित्रांनो युनायटेड इंडियन जनरल इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या माध्यमातून एकूण 310 कोटी 56 लाख रुपयांचा निधी हा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे आणि हे काम उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून या सर्व कंपन्यांच्या मार्फत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याचं 25% पीक विम्याची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे, म्हणजे त्याचं वाटप हे सुरू करण्यात येणार आहे। तर मित्रांनो ही आपली या ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्यांमार्फत आता आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या खात्यावरती उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे।